एका ड्रग्सच्या प्रकरणामध्ये अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे आणि याच मुद्द्यावरून आता अहिल्यानगरचे आजी माजी खासदार भिडलेले आहेत। संबंधित पोलीस हा पूर्वी पारनेर तालुक्यामध्ये कार्यरत होता, तिथेही त्याच्यावरती गुटख्याच्या संदर्भात आरोप झाले होते। आता तोच पोलीस कर्मचारी ड्रग्सच्या प्रकरणामध्ये अडकलाय। या सर्वांची नेमकी पारनेरमध्येच कशी काय कनेक्शन सापडतात असा सवाल भाजपचे माजी खासदार सुजय विखेंनी विचारलाय। तर काहींना निलेश लंकेंचं नाव घेतल्याशिवाय दिवस जात नाही, पारनेरला बदनाम करण्यापेक्षा शिर्डीमध्ये काय सुरू आहे याकडे लक्ष द्या असा पलटवार निलेश लंकेंनी केलाय। हे व्यक्ती जे पारनेरहून आले होते हे कोणाच्या शिफारशीने आले याचं उत्तर एसपीने द्यायला हवं। मुद्दा क्रमांक 2, जेव्हा ड्रग्ज गायब झाले तर ते पारनेर तालुक्यामध्ये कोणाच्या घरी ठेवले गेले होते, त्या घराच्या लोकांचे नाव हे जाहीर झाले पाहिजेत। नाव मलाही माहिती आहेत, पण ते पोलिसांनी जाहीर केलं पाहिजे। काही राजकीय नेते मंडळींना निलेश लंके यांचं नाव घेतल्याशिवाय त्यांचा दिवसच जात नाही। या जिल्ह्यात पारनेरला बदनाम करण्यापेक्षा, पारनेरचं कुठलं कनेक्शन जोडण्यापेक्षा शिर्डीमध्ये काय चालू हे पाहिलं पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।